So people will always refer की पहिलं कोणी केलं. So that's why I'm using Kapil Pajinचा reference as part of our start point. Why it is important? The birth of a belief. For cricket fans, for cricket players, this belief started by Kapil Paji saying कि हम जीत सकते हैं. The underdogs. When Indian team went, I'm sure तुम्हाला सगळ्यांना या स्टोऱ्या माहिती आहेत की खूप सारे क्रिकेटर्सनी हा प्लॅन केला होता की अरे आपण युएसला हॉलिडेला जाऊ, वर्ल्ड कप ची मॅच संपली, आपण क्वालिफाय नाही झालो राऊंड रॉबिनला की लगेच पॅक करून युएसला जाऊ किंवा युरोपला जाऊ. बट इट वॉज पाजी हु बिलीव्ड कि नहीं यार हम खेलने आए, हम जीतेंगे और हमें जीतना है. इनफॅक्ट द प्रेपरेशन ऑफ दॅट स्टार्टेड जेव्हा पाजींनी टीम कॉम्पोजिशन इंग्लंड साठी सेट केलं. अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण त्यांचं प्लॅनिंग आणि प्रेपरेशन स्टार्टेड when he started investing in the right resource when it matters the most in English conditions. I think for me that's a really great lesson. He believed but he backed. आणि त्यांनी कोणाला केलं, सगळ्यात जास्त ऑलराऊंडर्स त्यावेळेच्या टीम मध्ये पाजींनी इन्व्हेस्ट केले होते. राईट फ्रॉम जिमी पाजी म्हणजे मोहिंदर अमरनाथ होते, श्रीकांत होता, नंतर स्वतः पाजी होते, कीर्ती आझाद, रॉजर बिनी, मदन लाल जे तिकडे होते, नंतर त्यांना बोलवून घेतलं, सुनील वॉल्सन होता. ही स्टार्टेड इन्व्हेस्टिंग इन ऑलराऊंडर्स.